मला सुरणची भाजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे। इथे पाण्याला एक उकळी येऊ द्यायची। तर मी सुरण ऍड करून घेते जे बारीक केलेले होते। यात मी थोडंसं मीठ ऍड करते, थोडीशी हळद ऍड करते आणि हे मिक्स करून घ्यायचं। या ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं। त्याला 2 ते 3 वेळा अशी उकळी येऊ द्यायची। गॅस बंद करायचा व हे सुरण काढून घ्यायचे। सुरण काढून घेतलेलं हे पाणी फेकून द्यायचं, कारण जे सुरणला खाज येते हे यात निघून जाते। सुरण यात थोडे थोडे टाकून फ्राय करून घेणार। सुरण इथे फ्राय करून घेतले। यात मी तेजपत्ता ऍड करते, त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ ऍड करते म्हणजे कांदा पटकन भाजून येतो। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा। कांदा लालसर झाला तसा मी यात टोमॅटो ऍड करते। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेत राहायचा। एक चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा घरगुती मालवणी मसाला ऍड करते, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला ऍड करते, व्यवस्थित मिक्स करून घेते। यात मी 1 ग्लास पाणी ऍड करते। याला एक उकळी येऊ द्यायची। यात मी आता थोडंसं सुकं खोबरं ऍड करते। आता मी यात फ्राय केलेले सुरण ऍड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यात थोडीशी वरून कोथिंबीर ऍड करते, वरून चवीपुरतं मीठ ऍड करते। यावर आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेते, कारण आपण हे ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे मी याला 5 मिनिटं ओन्ली शिजवून घेणार। यात मी 2 कोकम ऍड करते आणि मिक्स करून घेते। भाजी बनवून तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास कमेंट मध्ये लिहून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।